त्यांनी सांगितलं की सदरील घटना ही आज दुपारी 2 वाजता झाली आहे आणि राम होरकटे आणि अशोक होरकटे हे दोन भाऊ इथं शेजारी शेजारी राहतात. अक्षरशः आम्ही ज्यावेळेस परिस्थिती बघितली तर 2 पत्र्याच्या रूम आहेत आणि अर्धा एकर जमीन आहे त्यांना आणि अर्धा एकर जमीनमध्ये दुसऱ्याचं रान बटाईनं करून ते त्यांचा उदरनिर्वाह करतो. अशा परिस्थितीत हा काळाचा एक घाला आहे आणि ही परिस्थिती कुणावरही येऊ नये आणि ती परिस्थिती आली त्या परिस्थितीला नक्कीच तोंड द्यावं लागतं. जसं जीबीटी मयंक गांधी सरांच्या जीबीटीनं ग्लोबल विकास ट्रस्टनं 2 किट आणि मला वाटतं साड्यांचं वाटप या ठिकाणी दिलेलं आहे. एक प्राथमिक स्वरूपातली ही मदत आहे. जसं तुम्ही दुपारी आवाहन केलं होतं की संघटनांनी पुढे येऊन सहकार्य करावं, राजकीय नेत्यांनी येऊन सहकार्य करावं. जसं तात्यांनी बोलले की आज साहेबांशी काही संपर्क झाला नाही, पण माझं दुपारी साहेबांची पीए प्रशांत जोशींची आमचं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की व्यवस्थित एक ड्राफ्ट बनवून पाठवा, होईल तेवढी मदत पक्षाच्या वतीनं किंवा परळी मतदारसंघाचे आमदार या नेत्याला साहेब सुद्धा मदत करतील की या ठिकाणी एक शब्द देतो. आणि मी सिरसाळ्याचा रहिवासी आणि मलकपूर माझ्या शेजारचं गाव असल्यामुळे माझ्या वैयक्तिक याच्यातून एक वकील या नात्याने, एक सामाजिक बांधिलकी पे बॅक टू सोसायटी या नात्याने मी 11,000 रुपये या फॅमिलीला देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि असं सर्वांना आवाहन करतो की ही फॅमिली कशी उभा टाकेल हे सर्वांनी याकडे लक्ष द्यावं आणि छोटंसं सहकार्य प्रत्येक